नमस्कार मंडळी. तर चला मस्त अळूच्या पानांच्या वड्या करूया. मागच्या वेळेस मी वेगळ्या पद्धतीने केल्या होत्या, ही वेगळी पद्धत आहे. तर त्यासाठी हिरवं वाटण करून घेते, खोबरं, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून असं वाटण करून घेतलं. नंतर मिरचीचा ठेचा पण करून घेतला. मग एका प्लेटमध्ये बेसन पीठ घेतलं, तांदळाचं पीठ घेतलं, लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद आणि थोडासा ओवा हातावर चोळून टाकला. ओवा टाकला ना, ह्या वड्यांना वेगळीच चव येते. आणि हिरवं वाटण, मिरचीचा ठेचा आणि छान असं पीठ मळून घेतलं. थोडं थोडं पाणी टाकून जसं भज्यांना करतो ना त्याप्रमाणे पीठ केलं. एक एक पानाला अशी लावत गेली. माझी आजी नेहमी म्हणते, ज्यांना कोणाला मूतखड्याचा वगैरे त्रास असेल ना, तर त्यांनी ना आठवड्यातून 2दा तरी अळूच्या पानांच्या वड्या किंवा भाजी करून खाल्लीच पाहिजे. कारण मूतखड्याचा त्रास व्हायला कमी ना होण्यासाठी हे मदत करतं आपल्याला. तर छान असं बेसन पीठ वगैरे लावलं, असं इडलीच्या भांड्यामध्ये उकडायला ठेवून दिलं. तर मी खूप मोठा व्हिडिओ पण नाही टाकला, छोटासाच टाकलेला 4 मिनिटांचा. तर कोणी बघितलंच नाही, जास्त व्ह्यू मिळालेच नाही, म्हणून मी 1 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर या अळूच्या पानांच्या वड्या खूप छान झाल्या होत्या. तुम्ही नक्की करून बघा. तेल गरम झाल्यानंतर अशा तळून घेतल्या आणि ह्या वड्यांचा तुम्ही आकार नक्की बघू शकताय. तर ह्या आजीच्या पद्धतीने केलेल्या आवडल्या असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.